जादू दुसरा धडा, एका महान रहस्याची उकल. पुढील उतारा बायबलच्या नव्या करारातील मॅथ्यूच्या विचारांमधून तत्वांमधून घेण्यात आला आहे. गेली अनेक शतके त्यामुळे अनेक लोकांची मती गुंग झाली आहे. काही जण गोंधळात पडले आहेत तर काहींचा गैरसमज झालेला आहे. ज्याची इच्छा आहे त्याला विपुल प्रमाणात मिळेल, ज्याची इच्छाच नाही त्याच्याकडे जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. उतारा वाचल्यावर यातला विचार अन्याय्य वाटतो हे तुम्हाला मान्य करावेच लागेल, कारण त्यातून श्रीमंत हे अधिक श्रीमंत होत जातील आणि गरीब हे आणखी गरीब होत जातील असाच अर्थ ध्वनित होतो. पण याच्यात एक कोडं आहे जे तुम्हाला सोडवायचं आहे, एक गूढ आहे ते तुम्हाला उलगडायचं आहे, आणि जेव्हा त्याची उकल तुम्हाला होईल तेव्हा एक नवीन जग तुमच्या पुढे खुलं झालेलं असेल. या रहस्याने अनेक शतकं अनेकांना चकवलं आहे, पण त्यांचं उत्तर एका शब्दात लपलं आहे, आणि तो शब्द आहे कृतज्ञता. ज्याच्याकडे कृतज्ञता आहे त्याला अधिक मिळेल, त्याला किंवा तिला ते मुबलक प्रमाणात मिळेल. पण ज्याच्याकडे कृतज्ञता नाही त्याच्याकडून अथवा तिच्याकडून जे आहे तेही हिरावून घेतलं जाईल. बायबलमधील या उतार्यात लपलेल्या एका गूढ शब्दाच्या शोधामुळे त्याच्या अर्थाचा उलगडा झाला आणि त्यातील विचार स्फटिकासारखा स्पष्ट दिसू लागला. गूढ उकललं गेलं या शब्दांची नोंद झाली त्याला 2000 वर्ष होऊन गेली, पण त्यावेळी जेवढे ते खरे होते तितकीच आजही त्याची सत्यता टिकून आहे. कृतज्ञ राहण्यासाठी तुमच्याकडे वेळ नसेल, केलेले उपकार तुम्हाला आठवत नसतील, तर तुम्हाला आणखी कधीच काही मिळणार नाही, आणि जे तुमच्याकडे आहे तेही तुम्ही गमावून बसाल. तुम्ही कृतज्ञ असाल तर तुम्हाला आणखी मिळेल आणि तुमच्याकडे विपुल प्रमाणात निर्माण होईल. या वचनाची ही जादू पूर्तता करेल, मात्र त्यासाठी तुमच्याकडे कृतज्ञता असायला हवी. कुराणातही कृतज्ञतेचे हे वचन परिणामकारक रीतीने व्यक्त करण्यात आलं आहे. आणि लक्षात ठेव, परमेश्वराची आकाशवाणी झाली. त्यानं जाहीर केलं, तू जर कृतज्ञ राहिलास तर मी तुला अधिक देईन, पण जर का तू कृतज्ञपणे वागलास तर मात्र माझी शिक्षा खरोखरच कठोर आहे. तुम्ही कोणत्याही धर्माचे असालात तरी त्याचे काहीच फरक पडत नाही, किंवा तुम्ही धार्मिक असा अथवा नसा. बायबल आणि कुराण या धर्मग्रंथातील हे शब्द तुम्हाला आणि तुमच्या जीवनाला लागू पडतात, कारण ते विज्ञानाचा आणि या विश्वाचा मूलगामी सिद्धांत मांडतात, वर्णन करतात. हा सार्वत्रिक नियम आहे. तुमच्या जीवनाला नियंत्रित करणाऱ्या सार्वत्रिक नियमाच्या माध्यमातून कृतज्ञता परिणाम घडवून आणते. सजातीय गुणात आकर्षण असते. या आकर्षणाच्या सिद्धांतानुसार या विश्वातील अणुनिर्मितीपासून ते ग्रहाच्या हालचालीपर्यंतची सर्व ऊर्जा चैतन्य नियंत्रित केले जाते. आकर्षणाच्या या नियमामुळेच प्रत्येक सजीव प्राण्यातील पेशी तसंच प्रत्येक भौतिक वस्तूमधील पदार्थ एकत्रित राहण्यासाठी मदत होते. तुमच्या जीवनात तुमचे विचार आणि भावना हेही एक चैतन्य ऊर्जा असल्यामुळे आकर्षणाच्या या नियमानुसार ते चालवले जातात. म्हणूनच तुम्ही जो विचार करता, तुमच्या ज्या भावना असतात त्याच्याकडे तुम्ही आकर्षित होता. तुम्ही जेव्हा विचार करता, मला माझं काम आवडत नाही, माझ्याकडे पुरेसे पैसे नाहीत, परिपूर्ण असा जोडीदार मला भेटत नाहीये, पैसे नसल्यामुळे मी माझी बिलं चुकती करू शकत नाही, मला असं वाटतंय की कशामुळं तरी माझी घसरण सुरू झालीये, त्यानं किंवा तिनं माझी योग्यता ओळखली नाही, माझं माझ्या आई वडिलांशी पटत नाही, माझं मूल ही एक मोठी समस्या आहे, माझ्या जीवनाचा विचका झालेला आहे, किंवा माझं वैवाहिक आयुष्य त्रासदायक झालं आहे, असा जेव्हा तुम्ही विचार करता तेव्हा तसेच अनुभव तुमच्याकडे आकर्षित होतात. पण हेच जर तुम्ही तुमच्याकडे जे आहे त्याबाबत कृतज्ञ असाल आणि विचार करत असाल की मला माझं काम आवडतं, माझ्या कुटुंबांचा मला नेहमीच आधार वाटतो, माझी सुट्टी फार मजेत गेली, मला आज फार छान वाटतंय, आत्तापर्यंतचा सगळ्यात जास्त कर परतावा मला मिळाला आहे, किंवा माझा या वेळेचा वीकेंड मुलाबरोबर छान गेला, आणि खरोखरच या सगळ्याबाबत तुम्हाला कृतज्ञता वाटत असेल तर आकर्षणाचा नियम म्हणतो की अरे, याच्या आयुष्यात अशाच प्रकारच्या गोष्टी आपण आणखी आकर्षित करून घेऊ. या एखादा
धातू जसा लोहचुंबकाकडे आकर्षित होतो तसाच प्रकार इथं घडतो. तुमची कृतज्ञता तुमची चुंबकीय शक्ती ठरते. त्यामुळे तुमच्यात जेवढी जास्त कृतज्ञता असते तितक्या जास्त प्रमाणात त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेता. हा सार्वत्रिक नियम आहे. सभोवताली जे घडतं तसंच घडत राहतं. तुम्ही जसे पेराल तसे उगवते आणि तुम्ही जेवढे देता तेवढे तुम्हाला मिळते असे सुविचार तुम्ही नेहमी ऐकत असाल. या सगळ्यातून हाच नियम सांगितला जातो आणि थोर शास्त्रज्ञ वैज्ञानिक सर आयझॅक न्यूटन यांना सापडलेलं वैश्विक तत्वही यातून सांगितलं जातं. न्यूटन यांच्या वैज्ञानिक शोधांमध्ये विश्वातील गतीच्या मूलभूत नियमांचा समावेश आहे. त्यातील एक नियम आहे, प्रत्येक क्रियेला नेहमी त्याच्या विरोधी आणि समान प्रमाणात प्रतिक्रिया असते. न्यूटनचा हा नियम जर तुम्ही कृतज्ञतेच्या कल्पनेला लावलात तर त्यानुसार असं म्हणता येईल की ज्यावेळी तुम्ही एखाद्याला धन्यवाद देता तेव्हा त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून तुम्हालाही दुसऱ्याकडून धन्यवाद मिळतात आणि तुम्ही जेवढी कृतज्ञता दिलेली असते तितकीच ती तुम्हाला परत मिळते. याचाच अर्थ कृतज्ञतेच्या या क्रियेतच ती मिळवण्याची प्रतिक्रिया असते. जितकी भरभरून कृतज्ञता तुम्ही व्यक्त कराल ती तितकी जास्त सखोल असेल, तितकीच किंबहुना त्याहून जास्त भावना त्या बदल्यात तुम्हाला मिळेल. कृतज्ञतेचा सोनेरी धागा. हजारो वर्षापूर्वीच्या मानवजातीच्या सुरुवातीच्या काळातील नोंदी जर आपण पाहिल्या तर त्याही काळात कृतज्ञतेची ताकद प्रवचनातून उपदेशातून सांगितली जात होती आणि ती आचरणातही आणली जात होती. हीच शिकवण पुढे अनेक शतकांमधून ज्ञात राहिली. एका खंडामधून दुसऱ्या खंडामध्ये, एका संस्कृतीतून पुढच्या संस्कृतीमध्ये झिरपत राहिली. ख्रिश्चन, इस्लाम, ज्यू, यहुदी, बौद्ध, शीख आणि हिंदू या मुख्य धर्मांचा कृतज्ञता हाच गाभा राहिला आहे. मुहम्मद पैगंबर म्हणाले होते, मिळालेल्या विपुलतेबद्दलची कृतज्ञता म्हणजेच ती विपुलता पुढेही मिळत राहील याची हमी असते. बुद्ध म्हणाले होते, कृतज्ञता आणि आनंद याशिवाय तुमचे इतर कोणते ध्येय असू शकत नाही. लाओ त्यूज म्हणाले होते, तुम्ही जर आहे त्या गोष्टीत आनंद मानला तर सगळं जग तुमचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले होते, मला जे जे देऊ केले जाते त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो. किंग डेव्हिड यांनी स्वर्ग आणि पृथ्वी यामधील प्रत्येक गोष्टीचे संपूर्ण विश्वाचे आभार मानावेत, कृतज्ञता व्यक्त करावी असे सांगितले होते. आणि जिजस प्रत्येक चमत्कार करण्यापूर्वी आभार मानायचे. अगदी ऑस्ट्रेलियातील मूळच्या रहिवाशांपासून ते आफ्रिकेतील मसाई आणि झुलू लोकांपर्यंत, अमेरिकेतील नवाखो, शॉनी आणि शरोकीपासून ते तिहाईती एस्किमो आणि माओरी लोकांपर्यंतच्या स्वदेशी त्या ठिकाणांच्या परंपरांचे मूळ कृतज्ञता हेच आहे. सकाळी तुम्ही झोपेतून जेव्हा जागे होता तेव्हा तुम्हाला मिळालेल्या जीवनाबद्दल आणि शक्तीबद्दल सकाळच्या सूर्यप्रकाशाचे आभार माना. तुम्हाला मिळणाऱ्या अन्नाबद्दल आणि जीवनातील आनंदाबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. आभार मानण्याचं काही कारण जर तुम्हाला दिसत नसेल तर दोष तुमच्यात आहे. टेक्युमेसह 1768 ते 1813 शॉनीमध्ये जन्मलेला अमेरिकन नेता. कृतज्ञता ज्यांनी आपल्या प्रत्यक्ष आचरणात आणली अशा अनेक प्रसिद्ध व्यक्ती इतिहासात आढळून येतात. त्यांनी केलेल्या कामगिरीमुळे त्यांना महान व्यक्ती मानलं जातं. महात्मा गांधी, मदर टेरेसा, मार्टिन ल्यूथर किंग, ज्यू, दलाई लामा, लिओनार्दो दा विंची, प्लेटो, शेक्सपियर, इसाप, ब्लेक, इमर्सन, डिकन्स, प्राउस्ट, देस्कार्टेस, लिंकन, जुंग, न्यूटन, आइन्स्टाईन हे त्यापैकी काही जण. असा आणखी बऱ्याच जणांचा यात समावेश होतो. ज्या अल्बर्ट आइन्स्टाईनच्या शोधामुळे जगाकडे पाहण्याची आपली पद्धतच बदलली, त्या आइन्स्टाईनला ज्यावेळी त्यांच्या या अतिशय महत्त्वाच्या कामगिरीबद्दल विचारलं तेव्हा तो फक्त इतरांचे आभार मानण्यासाठी बोलला. अतिशय कुशाग्र बुद्धिमत्ता असलेल्या व्यक्तींपैकी एक असलेल्या या व्यक्तीने दिवसातून 100 वेळा इतरांनी याआधी केलेल्या कामाबद्दल त्यांचे आभार मानले. त्यांचा मी शतशः ऋणी आहे असं सांगितलं. जीवनातील अनेक रहस्य अल्बर्ट आइन्स्टाईन यांना उलगडली होती. यात आश्चर्य वाटण्यासारखं काही आहे का? इतिहासातील अनेक महत्त्वाचे शोध अल्बर्ट आइन्स्टाईन यांनी लावले. हे काही विस्मयकारक आहे का?
त्यांच्या आयुष्यातल्या प्रत्येक दिवशी ते कृतज्ञतेने वागले आणि त्या बदल्यात त्यांना विविध प्रकारची विपुलता मिळाली. आयझॅक न्यूटन यांना जेव्हा त्यांच्या वैज्ञानिक शोधाच्या कामगिरीविषयी विचारण्यात आलं त्यावेळी अलौकिक बुद्धिमत्तेच्या माझ्या आधी होऊन गेलेल्या व्यक्तीच्या खांद्यावर आपण उभे आहोत असं त्यांनी सांगितलं. आयझॅक न्यूटन यांचं विज्ञानप्रती आणि मानवजातीप्रती अमूल्य योगदान आहे असं मत बहुसंख्य लोकांनी नुकतंच व्यक्त केलं आहे. न्यूटन यांनीही त्यांच्यापूर्वी जीवन जगलेल्या स्त्रिया आणि पुरुषांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे. वैज्ञानिक तत्त्वज्ञ, संशोधक, शोधक, पहिले शोध लावणारे आणि प्रेषित ज्यांनी कृतज्ञतापूर्ण आचरण केले त्यांना त्यांची फळे चाखायला मिळाली. परंतु आजही बहुसंख्य लोकांना कृतज्ञतेच्या या शक्तीची जाणीव अजूनही झालेली नाही. कारण तुमच्या जगण्यात जर तुम्हाला कृतज्ञतेची जादू अनुभवायची असेल तर तुम्हाला ती प्रत्यक्ष आचरणात आणावी लागेल. माझा शोध. कृतज्ञतेबद्दल व्यक्ती जेव्हा अज्ञानी असते तेव्हा आपलं आयुष्य कसं असतं आणि तुम्ही जेव्हा कृतज्ञता हा तुमच्या जीवनाचा एक भाग बनवता तेव्हा काय होतं याबाबत माझी स्वतःचीच कहाणी म्हणजे अगदी परिपूर्ण उदाहरण आहे. 6 वर्षापूर्वी जर मला कोणी विचारलं असतं की तू कृतज्ञ आणि केलेले उपकार स्मरणारी आहेस का, तर मी लगेच उत्तर दिलं असतं की होय, नक्कीच मी कृतज्ञता व्यक्त करणारी आहे. कोणी जर मला भेटवस्तू दिली, कोणीतरी माझ्यासाठी दार उघडलं किंवा जेव्हा एखादी व्यक्ती माझ्यासाठी काही करते तेव्हा मी लगेच तिचे आभार मानते. खरं सत्य हे होतं की मी अजिबात कृतज्ञ व्यक्ती नव्हते. कृतज्ञ असणं याचा नेमका अर्थ मला माहीत नव्हता. कोणाचे तरी एखाद्या वेळी केवळ आभार मानण्यामुळं किंवा धन्यवाद दिल्यामुळं मी कृतज्ञ व्यक्ती बनणार नव्हते. कृतज्ञतेविना माझं आयुष्य हे एक मोठं आव्हानच होतं. मी कर्जात होते आणि दर महिन्याला त्यात थोडी थोडी वाढच होत होती. मी खरोखरच खूप कष्ट करायचे पण माझ्या आर्थिक स्थितीत कधीच सुधारणा झाली नव्हती. वाढतं कर्ज आणि या बिकट परिस्थितीमुळं मनावरील ताण सतत वाढत होता. याच काळात मी प्रत्येक व्यक्तीला पुरेसा वेळ देऊ शकत नसल्यामुळे माझे नातेसंबंध घड्याळातील लंबकाप्रमाणे चांगलेपणाकडून अनर्थकारकतेकडे हेलकावे खाऊ लागले. खरं तर पूर्वी मी निरोगी होते पण नंतर प्रत्येक दिवसाच्या शेवटी मला अतिशय दमल्यासारखं वाटायचं. मला नेहमी सर्दी व्हायची. प्रत्येक ऋतूमध्ये काही ना काही त्या हवामानाप्रमाणे आजार व्हायचा. मी जेव्हा मित्रांबरोबर असायची किंवा मी सुट्टीवर जायची तेव्हा आनंदाचे काही क्षण मी अनुभवायची. पण हा जो काळ मी आनंदात घालवला तो आता मात्र जास्त काम भरून द्यावा लागणारा या वास्तवाचं भान आलं की माझा सर्व आनंदच नष्ट होऊन जायचा. मी जगत नव्हते. एक एक दिवस एक पगार ते दुसरा पगार कसा बसा तग धरून जिवंत राहत होते. जीवनात एक प्रश्न सोडवते न सोडवते की लगेच दुसरे प्रश्न हजर असायचे. पण नंतर काहीतरी घडलं आणि त्या दिवसांपासून पुढं माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. जीवनाचं रहस्य मला उलगडलं. परिणामी मला लागलेल्या शोधानुसार प्रत्येक दिवशी मी कृतज्ञतेचं आचरण करायला लागले. याचा परिणाम म्हणजे माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्टच बदलून गेली. कृतज्ञतेचं जेव्हा मी जास्त आचरण करायला लागले तेव्हा त्याचे जास्त अनुभव परिणाम मला जाणवायला लागले. माझं आयुष्य खरोखरच जादूमय होऊन गेले. आयुष्यात पहिल्यांदाच मी कर्जमुक्त झाले आणि लवकरच मला जे हवे होते ते खरेदी करण्यासाठी लागणारा पैसा मला मिळू लागला. माझ्या नातेसंबंधातील, कामाच्या ठिकाणच्या, आरोग्याच्या समस्याही नाहीशा झाल्या आणि रोज काहीतरी नव्या अडथळ्यांना सामोरे जाण्याऐवजी माझ्या आयुष्यात एकामागून एक चांगल्या घटना घडू लागल्या. माझ्या आरोग्यात आणि ऊर्जेत नाट्यमयरित्या फरक घडून आला आणि माझ्या विशीत वाटायचं त्याहीपेक्षा मला आता चांगलं वाटू लागलं. अगदी थोड्या महिन्यातच आधीच्या काही वर्षांपेक्षा माझे नातेसंबंध अधिक अर्थपूर्ण झाले आणि मी माझ्या कुटुंबियांसमवेत आणि मित्रांबरोबर जास्त काळ आनंदात घालवू लागले. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला जेवढं शक्य वाटतं होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त आनंदात मी राहू लागले. मी अतिशय सुखी, समाधानी, आत्तापर्यंत कधीही नव्हे इतके आनंदी जीवन जगू लागले. कृतज्ञतेने मला बदलवलं आणि माझं संपूर्ण आयुष्य जादूमयरित्या बदलून गेलं. तर इथे आपला दुसरा धडा संपलेला आहे. जादू या पुस्तकातील आजचा तुम्हाला दुसरा धडा जर आवडला असेल
तर व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या ज्या मित्र मैत्रिणी किंवा फॅमिलीमधील ज्या कोणाला या व्हिडिओची गरज आहे त्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तर पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.